गुड आफ्टरनून. लास्ट लेक्चरला आपण होतो एक्सक्रेशन इन ह्युमन बीइंग्स. या कन्सेप्टमध्ये आपण पेज नंबर 167 वरती आपण होतो. एक्सक्रिटरी सिस्टीम अँड किडनी इवन नेफ्रॉन या गोष्टीचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं होतं. द टू बीन शेप किडनी आर सिच्युएटेड one on either side of the vertebral column on the posterior side of the abdomen. जे पोट आहे हे पोट त्याच्या बॅक साईडला किडनी बीन शेप म्हणजे एका बिया ज्या असतात घेवड्याच्या बिया तर तेवढ्या आकाराच्या आहेत आणि त्याचं फंक्शनल युनिट आहे तो परफॉर्म फिल्ट्रेशन. याचं काय फंक्शन आहे? फंक्शनल युनिट ऑफ किडनी दॅट परफॉर्म द बेसिक फंक्शन ऑफ फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन करण्याचं काम किडनी करत असते आणि त्याच्यामध्ये बेसिकली फिल्ट्रेशन कोण करतं? नेफ्रॉन. ईच नेफ्रॉन हॅज कप लाईक, जसं आपला कप असतो अगदी तशा पद्धतीचा कप लाईक आहे. थिन वॉल्ड अप्पर पार्ट ऑफ द बाउमन्स कॅप्सूल. त्याच्यामध्ये बघा इथं बाउमन्स कॅप्सूल दिलेला आहे. त्याचा वरचा पार्ट जसं आपल्याला गाळणी असते नाही, ज्या पद्धतीनं गाळणी असते अगदी तशा पद्धतीचा ह्या बाउमन कॅप्सूलचा पार्ट आहे, थिन पार्ट आहे. द नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज कॉल्ड एज ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस याचं जे नेटवर्क आहे ज्या सगळ्या माध्यमातनं ब्लड त्या ठिकाणी पोचतं त्याला म्हणायचं ग्लोमेरुलस. युरिया प्रोड्यूस इन द लिव्हर कम इन टू द ब्लड. लिव्हरमध्ये तयार झालेला युरिया ब्लडमध्ये येतो. वेन द युरिया कंटेनिंग ब्लड कम इन टू द ग्लोमेरुलस. आता हे कॅपिलरीच्या माध्यमातनं जे ग्लोमेरुलस आहे तर त्या कॅपिलरीच्या माध्यमातनं हे जे ब्लड आहे ते फिल्ट्रेशन टँक थ्रू द कॅपिलरीज अँड युरिया अँड द अदर सिमिलर सबस्टन्स आर सेपरेटेड फ्रॉम इट. म्हणजे मग हे बाउमन्स कॅप्सूलकडे आल्यानंतर कॅपिलरीच्या माध्यमातून बाउमन्स कॅप्सूलकडे येईल आणि मग तिथं आल्यानंतर ते फिल्टर होईल आणि फिल्टर झाल्यानंतर फिल्टरेट झालेलं ब्लड हे पुढे सर्क्युलेट होईल आणि त्याच्यातलं वेस्ट मटेरियल त्या बाउमन कॅप्सूलच्या बाजूला ठेवलं जाईल. वॉटर मॉलिक्यूल अँड सम मॉलिक्यूल स्मॉल मॉलिक्यूल ऑफ सम अदर सबस्टन्सेस कॅन क्रॉस द सेमी परमिएबल मेम्ब्रेन ऑफ बाउमन्स कॅप्सूल. आता या बाउमन कॅप्सूलला एक जाळीदार असा, त्याला आपण बेसिकली पोरस आहे पण ते तुम्हाला दिसत नाही छिद्र, अशा प्रकारची एक जाळीदार लेयर आहे. तर त्याच्यामधून त्याचं फिल्ट्रेशन होतं. द सोल्युशन अक्युम्युलेटेड इन द कॅव्हिटी ऑफ बाउमन कॅप्सूल पास इन टू द ट्युब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. आणि मग हे ट्युब्युलर पार्टमध्ये ट्यूब लाईक पार्टमध्ये नेफ्रॉनच्या हे पास होतं. Here the molecule of water and some other useful substances are reabsorbed into the blood. मग काही वॉटर मॉलिक्यूल आणि जे काही महत्त्वाचे सबस्टन्सेस आहेत ते पुन्हा ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात आणि युरिन इज फॉर्म फ्रॉम द रिमेनिंग सोल्युशन. आणि मग उरलेला जो भाग आहे त्यापासून युरिन तयार होतं विच इज फुल ऑफ वेस्ट मटेरियल. ते पूर्णतः वेस्ट आहे. मग काय होतं ते युरिन कुठे जातं? युरिन इज कॅरीड बाय युटेरस अँड स्टोअर्ड इन अ युरिनरी ब्लॅडर. मग त्यांच्या ज्या ब्लॅडर्स आहेत, ज्या डक्ट आहेत, त्या डक्टमधून किंवा ज्या पाईपलाईन्स आहेत असं आपण म्हणू शकतो, तर त्या माध्यमातून ते युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोअर्ड होतं. आफ्टर युरिन इज गिवन आउट थ्रू द युरेथ्रा. आणि मग काही वेळानंतर म्हणा, ज्या काही वेळेस युरिन खूप मोठ्या प्रमाणात जमा होतं ते युरेथ्राच्या माध्यमातून बाहेर फेकलं जातं. द युरिनरी ब्लॅडर इज अ मस्क्युलर अँड इट इज अंडर कंट्रोल नर्व्स. हे मस्क्युलर ऑर्गन आहे त्याच्यामुळे त्याला कंट्रोलिंग कोण करतं? नर्व्स त्याला कंट्रोल करतात. आफ्टरवर्ड युरिन इज गिवन आउट थ्रू द युरेथ्रा. युरिनरी ब्लॅडर इज अ मस्क्युलर अँड इट इज अंडर कंट्रोल द नर्व्स, हेन्स दे आर एबल टू कीप कंट्रोल ऑन युरिनेशन. आणि नर्व सिस्टीम त्याला कंट्रोल करत असल्यामुळे युरिनेशन कंट्रोल करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे आणि त्यामुळं युरिनचा स्टॉक एक प्रॉपर क्वांटिटीमध्ये डिपॉझिट होईपर्यंत नर्व सेल ॲक्टिवेट होत नाहीत. एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत ती
सॅक जर फुल झाली युरिननी तर नर्व सेल ते ॲक्टिवेट होतात आणि त्याचे सिग्नल ब्रेनला देतात आणि मग तो युरिन रिलीज केला जातो. थ्रू द किडनी are the main organ of excretion in human beings. Skin and lung is also help the process of excretion. जसं किडनी काम करते तशाच पद्धतीनं लंग्स आणि स्किन सुद्धा एक्सक्रेशन करण्याचं काम करत असतं. राईट किडनी स्लाइटली लोअर, उजव्या हाताची किडनी खालच्या बाजूला आहे. देन लेफ्ट किडनी थोडीशी वरच्या बाजूला. इच किडनी हॅज एक्स्ट्रीमली 10 लाख नेफ्रॉन. प्रत्येक किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन आहेत. अप्रॉक्सिमेटली 5 liter blood which is present in normal healthy person's body is filtered by the kidney about 400 times every day. नॉर्मल व्यक्ती जो आहे त्याच्या शरीरामध्ये 5 लिटर ब्लड असतं आणि ते 5 लिटर ब्लड दिवसभरातनं ती किडनी 400 टाइम्स 400 वेळेस फिल्टर करते. म्हणजे जो हेल्दी व्यक्ती आहे त्याला कुठलाही डिसीज नाही अशा व्यक्तीच्या शरीरात 5 लिटर ब्लड असतं आणि ते 5 लिटर ब्लड दिवसभरातनं किडनी 400 टाइम फिल्टर करते आणि या प्रोसेसमध्ये किडनी फिल्टर अबाउट 109 लिटर ऑफ ब्लड. म्हणजे एकंदरीतपणे 5 लिटर ब्लड 400 वेळेस फिल्टर करणे म्हणजे अप्रॉक्सिमेटली 190 लिटर दिवसभरातनं किडनी ब्लड फिल्टर करते आणि त्यापासून 1 to 1.9 लिटर ऑफ युरिन इज फॉर्म आणि त्यापासून साधारणतः 1 लिटर ते अप्रॉक्सिमेटली 2 लिटर 1 लिटर 900 मिलीलिटर एवढं युरिन त्या ठिकाणी तयार होतं आणि रिमेनिंग लिक्विड इज रिॲब्सॉर्ब आणि त्याच्या व्यतिरिक्त जो काही लिक्विड आहे तो पुन्हा रिॲब्सॉर्ब केला जात असतो. म्हणजे अशा प्रकारचं प्रोसेस आहे त्या ठिकाणी. जर समजा एक्सक्रिटरी वेस्ट बाहेर फेकले गेले नाही तर अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड हे ब्लडमध्ये जर तसेच राहिले तर एखाद्या व्यक्तीला मृत्यू सुद्धा येऊ शकतो. त्याच्यामुळं बॉडीच्या बाहेर फेकणं अतिशय गरजेचं आहे. मग आता जर फेकलं जात नाही, समजा एखाद्या वेळेस किडनी प्रॉपरली वर्क करत नाही किंवा काही आजारी असेल, काही प्रॉब्लेम आले तर मग काय केलं जातं तर त्या ब्लडचं डायलायसिस केलं जातं. काही व्यक्तीची एक किडनी काम करते, एक काम करत नाही. मग घरातले कुठले तरी नातेवाईक असतात त्याला ती किडनी डोनेट करतात. मग ते कारण वयस्कर व्यक्ती त्याला एक किडनी डोनेट करू शकतो. कारण त्याला वाटतं की बाबा आपल्याला आता एवढं काही जगायचं नाही वगैरे बरेच काही कारणं आहेत. किंवा एका किडनीवरती माणूस जगू शकतो त्याच्यामुळे मग दुसऱ्या किडनीची काही गरज भासत नाही. अशा बऱ्याच काही गोष्टीमुळं एखादा व्यक्ती आपली एक किडनी दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो, घरातल्या व्यक्तीला देऊ शकतो. इफ इट इज अ सुटेबल, जर त्याला शक्य असेल, बसत असेल, सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतील, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे होत असतं. पण जर तरी सुद्धा कधी कधी अशा व्यक्तीचं ब्लड प्युअर होत नाही, प्युरिफिकेशन होत नाही, त्यांच्या ब्लडमध्ये बरंचसं वेस्ट मटेरियल तसंच राहतं. इनडायरेक्टली त्यांना त्रास व्हायला सुरुवात होते आणि ती भविष्यात होऊ नये किंवा पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून महिन्यातनं 2 महिन्यातनं त्या व्यक्तीचं ब्लड डायलायसिस केलं जातं. डायलायसिस करणे म्हणजे नेमकं काय, जसं आपल्या बॉडीमध्ये रेग्युलर किडनी काम करते अगदी तशा पद्धतीनं जसा एखादा व्यक्ती आजारी असल्यानंतर त्याचं म्हणजे समजा किडनीचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं फिल्ट्रेशन झालं नाही तर त्या बेसिसवरती त्याचं डायलायसिस करावं लागतं. इवन काही कारणास्तव किडनी डॅमेज झाली असेल, किडनी वर्क करत नसेल तर त्याही व्यक्तीचं डायलायसिस करावं लागतं. कारण बॉडीमध्ये असणारं ब्लड जर इम्प्युअर राहत असेल, त्याच्यामध्ये युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया हे जर जसंच्या तसं राहत असेल तर भविष्यात माणसाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी त्याचं ब्लड प्युअर व्हावं, त्याचं लाईफ इन्क्रीज व्हावं यासाठी त्या व्यक्तीचं डायलिसिस करणं जास्त गरजेचं आहे. द एफिशियन्सी ऑफ किडनी कॅन बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय इंजुरी. म्हणजे जर किडनीला काही जखम किंवा काही इजा झाली असेल, इन्फेक्शन ऑर डिक्रीजिंग ब्लड सप्लाय, इन्फेक्शन झालं असेल किंवा ब्लड सप्लाय डिक्रीज झाला असेल, अशा केसेसमध्ये इन दिस केस हॅपन्स द एक्सेसिव्ह टॉक्सिक सबस्टन्सेस अक्युमुलेटेड इन द बॉडी आणि त्याच्यामुळं त्या बॉडीमध्ये किंवा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात
टॉक्सिक सबस्टन्सेस ब्लडमध्ये जसेच्या तसे राहू शकतात आणि इट कॅन लीड टू डेथ. त्याच्यामुळं त्या व्यक्तीला काय होऊ शकतो, मृत्यू येऊ शकतो. इफ द किडनी फेल्ड, जर समजा किडनीचं काम करत नसेल, नायट्रोजनस वेस्ट आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मॅनमेड मशीन. मग आता जर किडनी काम करत नसेल तर त्याच्या ब्लडमधलं वेस्ट मटेरियल बाहेर काढणं गरजेचं आहे. मग ते बाहेर काढण्यासाठी मानवाने तयार केलं एक मशीन आहे आणि त्या मशीनच्या माध्यमातून ब्लडमध्ये असणारे युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया बाजूला केलं जातं. द प्रोसेस ऑफ सेपरेशन द नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम द ब्लड. डायलिसिस कशाला म्हणायचं, ही एक प्रोसेस आहे कशाची, सेपरेशनची. काय सेपरेशन करण्याची, नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम ब्लड सेपरेट करणारी ही एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला आपण डायलिसिस म्हणतो. अबाउट 500 ml ऑफ ब्लड सेंट ॲट वन टाइम्स, म्हणजे अर्धा लिटर ब्लड एका वेळेस त्या मशीनमध्ये पाठवलं जातं थ्रू दिस मशीन अँड प्युरिफाईड ब्लड इज रिफ्यूज इन टू द बॉडी ऑफ द पेशंट. आणि मग ते 500 ml ब्लड प्युअर झालं की ते माणसाच्या बॉडीमध्ये पाठवलं जातं. मग पुन्हा 500 ml काढलं जातं, मग पुन्हा पाठवलं. अशा प्रकारची प्रोसेस त्या ठिकाणी केली जाते. कधीपर्यंत, जोपर्यंत त्याच्या बॉडीतलं नायट्रोजनस वेस्ट टोटली रिड्यूस होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस केली जाते. याला म्हणायचं काय, डायलिसिस. कळलं का? मानवाने तयार केलेल्या मशीनचा वापर करून, मॅनमेड मशीनचा वापर करून काय करणार आहोत आपण, नायट्रोजनस वेस्ट मशीनच्या माध्यमातून ब्लड पासून सेपरेट करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचं, डायलिसिस. कळलं का? ठीक आहे, चलो ओके. त्याच्यानंतर 2 क्वेश्चन्स आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर ॲज कम्पेअर टू मान्सून अँड विंटर. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ युरिन इज प्रोड्यूस इन द समर सीझन. व्हाय इट इज सो. म्हणजे पावसाळ्याच्या आणि हिवाळ्यामध्ये जेवढं युरिन आपल्या बॉडी बाहेर फेकलं जातं त्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये मात्र युरिनचं प्रमाण कमी असतं. असं का होतं याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. इवन इन ॲडल्ट द प्रोसेस ऑफ युरिनेशन इज अंडर कंट्रोल बट नॉट इन फॅट्स. व्हाय इट इज सो. म्हणजे माणूस जेव्हा मोठा होतो, म्हणजे व्यक्ती मोठा झाल्यानंतर त्याच्या बॉडीमधून युरिनेशन होत नाही, बरोबर आहे का, युरिनेशन होत नाही किंवा ते नियंत्रणात राहतं. पण लहान मुलांचं युरिनेशन मात्र नियंत्रणात राहत नाही, अंडर कंट्रोल असतं. लक्षात आलं का? बघा, युरिनेशन अंडर द कंट्रोल ॲडल्टमध्ये म्हणजे वयस्कर व्यक्तीच्या शरीरामध्ये किंवा वयस्कर व्यक्ती त्यांचं युरिनेशन कंट्रोल करू शकतात, पण लहान मुलं त्यांचं युरिनेशन कंट्रोल करू शकत नाहीत. इनडायरेक्टली लहान मुलं लहान असताना त्यांचे कपडे ओले करतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये ते झोपतात किंवा ज्या ठिकाणी झोपतात त्यांचे कपडे ओले करणे म्हणजे काय, त्यांनी त्याचं युरिनेशन केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या बॉडीतलं युरिन बाहेर पडलं आहे. तसं मोठ्या व्यक्तीचं होत नाही, कारण ती एक कंट्रोल करण्याची प्रोसेस ॲक्टिवेट झालेली असते. याचंही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आय होप आपल्याला याचं उत्तर सांगता येतील. आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूया. थँक्यू. थँक्स अ लॉट.